ऋतुराज गायकवाडवर अन्याय का? कारण तो महाराष्ट्राचा खेळाडू आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय का? का तो चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतोय म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय का? तो चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय का? तो महेंद्रसिंग धोनी सोबत खेळतोय म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय का? तर मग आताच इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यामध्ये ऋतुराज गायकवाडला स्थान भेटले नाही. त्यामध्ये अभिषेक शर्मा, संजू सॅमसन यासारखे खेळाडूंना स्थान भेटले, परंतु ऋतुराज गायकवाडला स्थान भेटले. पहिल्यांदा असे वाटत होते की त्याची कॉम्पिटिशन गिल सोबत आहे, परंतु अभिषेक शर्माला चान्स भेटला. आता शुभमन गिल टीम मध्येच नाही. नंतर संजू सॅमसनला चान्स भेटला, परंतु ऋतुराज गायकवाडला आणखी चान्स भेटला नाही. ऋतुराज गायकवाडला कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगला पाठवले तर त्याने धावा केलेल्या आहेत. मला आठवते झिम्बाब्वेची सिरीज त्याला ओपन करायला लावले, त्याने चांगल्या धावा केल्या. 3 नंबरवरती खेळण्यास पाठवले, तिथेही चांगले त्याने धावा केल्या. त्या 4थ्या क्रमांकावरती त्याला खेळायला पाठवले, तिथेही त्याने चांगल्या धावा केल्या. आणि पुढच्या सिरीजमध्ये त्याला ड्रॉपच करण्यात आले. ऋतुराज गायकवाडवर का अन्याय? जे अभिषेक शर्माने 7 मॅच मध्ये फक्त 70 धावा केल्या आहेत, त्या अभिषेक शर्माला पण चान्स देता, त्याला पण बॅक करता, परंतु ऋतुराज गायकवाडने त्याच्या शेवटच्या 7 सामन्यात 356 धावा केल्या आहेत, त्याला पण चान्स देत नाही. अभिषेक शर्माने 7 सामन्यामध्ये फक्त 70 धावा केल्या आहेत, त्याला चान्स भेटतो, परंतु ऋतुराज गायकवाडला चान्स भेटत नाही. 23व्या वर्षामध्ये ऋतुराज गायकवाडने 356 धावा केल्या आहेत. 60चं त्याचं ॲव्हरेज आहे, 60ची त्याची सरासरी आहे. नंतर 2024 मध्ये त्याला खूपच कमी मॅचेस खेळायला भेटल्या, त्यात सुद्धा त्यांनी 130 धावा केलेल्या आहेत. आणि अभिषेक शर्माने फक्त 7 सामन्यामध्ये 70 धावा केल्या आहेत, त्याला आपण बॅक करू शकता. मग तो ऋतुराज गायकवाडला संघामध्ये स्थान देखील नाही. 2023च्या IPL मध्ये ऋतुराज गायकवाडने 590 धावा केल्या होत्या आणि 2024च्या IPL मध्ये 583 धावा केल्या होत्या. विराट कोहली हा ऑरेंज कॅपसाठी 1 नंबरला होता आणि त्याच्यानंतर ऋतुराज गायकवाड होता, तो सेकंड हायस्ट रन स्कोरर होता 2024च्या IPL मध्ये, परंतु त्याला आपण संघात स्थान देत नाही, त्याला टीम मध्ये सुद्धा घेण्यात येत नाही. ऋतुराज गायकवाड हा पहिला प्लेयर आहे ज्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 केले आहे. रोहित शर्मा 100 करण्यापासून चुकला होता, परंतु ऋतुराज गायकवाडने असा पहिलाच प्लेयर आहे जो त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक केलेले आहे, 100 धावा केलेल्या आहेत. तो असा पहिलाच प्लेयर आहे, त्याला पण T20 संघामध्ये स्थान देत नाही. काय कारण असू शकते मित्रांनो? त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्येही चांगल्या रन्स केले आहेत, सईद मुश्ताक अलीमध्ये चांगल्या रन्स केले आहेत. 2000 IPL मध्येही तो चांगल्या रन्स करतो, चांगली कामगिरी करतो. 2023-24 या वर्षामध्ये त्याने इंडिया टीम कडून देखील चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याला संघामध्ये स्थान देखील देण्यात आलेले नाही. तर ऋतुराज गायकवाडवर अन्याय होतोय का? त्याच्यावर अन्याय का केला जातो? कारण तो महाराष्ट्राचा खेळाडू आहे म्हणून का? तो चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतो म्हणून का? तो MS धोनी सोबत खेळतो म्हणून का? त्याच्यावर का अन्याय होतो? मित्रांनो, आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.